मलाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण सर सध्या आमच्यासोबत आहे. सर, एक मोठा गुन्हा तुम्ही सॉल्व्ह केला आहे. विष्णोई टोलीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक केल्या आहेत. काय प्रकरण होता, काय सांगणार? मालाड येथे राहणारे एक बाबूलाल अग्रवाल नावाचे एक 64 वर्षाचे सिनियर सिटीजन आहेत आणि त्यांचा शेअर ब्रोकरचा धंदा आहे. दिनांक 22 फेब्रुवारीला त्यांना एका अननोन कॉलरकडून मेसेज आलेला होता की त्यामध्ये त्यांनी बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं बरं वाईट होईल अन्यथा 5 कोटी रुपये द्या अशी धमकी दिलेली होती. मालाड पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला होता. अप्पर पोलीस आयुक्त मीना सर, माननीय पोलीस आयुक्त संदीप जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास सुरू केला. यातील आरोपी हा खूप हुशारीने आपलं लोकेशन किंवा आपली आयडेंटिटी जाहीर होणे याकरता त्याने भरपूर तंत्रज्ञानाचा आधार घेतलेला होता. तांत्रिक सपोर्ट घेतला परंतु आम्हाला काही यश मिळत नव्हतं. त्यानंतर मी कुटुंबाची पार्श्वभूमी, संपूर्ण कुटुंबातील नातेवाईकांची पार्श्वभूमी हे केली, कारण त्याला येणारे जे मेसेज होते त्या मेसेजमध्ये फिर्यादीच्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला तोच मेसेज गेला जायचा आणि प्रत्येक त्यामुळे आम्हाला डाऊट बिश्नोई गँगपेक्षा त्याच्या कुटुंबातील सदस्यावर आला आणि त्या अनुषंगाने आम्ही कुटुंबातील जे बेकार आहेत किंवा जी दुखावलेली व्यक्ती आहे त्याचा आम्ही शोध घेतला. त्यासाठी आम्ही जवळजवळ 3 टीम आम्ही पाठवलेल्या होत्या, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश. त्यापैकी एका टीमने दिल्ली येथे राहणारा कैलाश अग्रवाल, गुरगाव, दिल्लीपासून 30 किलोमीटर अंतरावर गुरगाव आहे, कैलाश ओमप्रकाश अग्रवाल याला ताब्यात घेतलं काल रात्री आणि आज त्याला आम्ही मुंबईत आणून अटक केलेलं आहे. माननीय न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे. माननीय न्यायालयाने त्याला 4 दिवसाची कस्टडी दिलेली आहे. आरोपीच्या पार्श्वभूमी काय आहे, कशासाठी ते खंडणी मागत होतं, काय झालं? यातील आरोपीत हा यातील फिर्यादीचा सख्खा पुतण्या असल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि आरोपी हा सध्या बेकार असून त्याचा मागील धंद्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी त्या पैशाच्या लाभापोटी त्याने आपल्या काकाला खंडणीसाठी बिश्नोई गँगच्या नावाने धमकी दिलेली होती. पण आयडिया कुठून आला होता, त्यांनी काय सांगितलंय? सध्या मुंबई किंवा इतरत्र बिश्नोई गँगचा फार वेगवेगळ्या पद्धतीने आणि माध्यमातून धमकी येतात आणि त्याच सध्या मोडस ऑपरेंडीचा फायदा घेऊन आपणही त्या संधीचा फायदा घ्यावा या उद्देशाने यातील आरोपीने हे कृत्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निसाद गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.